आणि आता बातमी गडचिरोली जिल्ह्यातलं तिथे एका आदिवासी बहुल दुर्गम गावामध्ये पोलिसांनी फराळ, फटाके आणि नवीन कपडे याचं स्वप्न पाहणाऱ्या आदिवासी नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला। तब्बल 5 किलोमीटर जंगलातला पायी प्रवास करून सिरोंचा तालुक्यामध्ये मरीगुडम या गावामध्ये पोहोचून वेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्यात आली। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। दिवाळीचा उत्साह सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो, मात्र अतिदुर्गम गावांमध्ये दिवाळी म्हणजे अजूनही दुर्लभ आहे। अशा अतिदुर्गम भागातल्या आदिवासी बहुल भागात गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी जवान जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात। मर्रीगुडम हे अतिदुर्गम गाव आहे, अतिसंवेदनशील गाव आहे, ज्या भागात कधी काही माओवाद्यांच्या हालचाली असायच्या। आता या ठिकाणी आपण बघू शकता स्थानिक एसडीपीओ संदेश नाईक, पोलीस निरीक्षक निखिल फटिंग सर हे स्वतः या गावात आलेले आहेत आणि मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा होत आहे। या ठिकाणी मुलांसाठी गोड पदार्थ आहेत आणि फराळ देण्यात आलेला आहे, विचारपूस करत आहेत, कपडे आणण्यात आलेले आहेत, काही फटाके सुद्धा आहेत। म्हणजे इथं या शाळेतली मुलं आहेत, त्यासोबतच स्थानिक गावकरी आहेत, त्या ठिकाणी आदिवासी महिला पुरुष वगैरे आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत। आणि हा जो भाग आहे या भागात म्हणजे एक या लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। दिवाळीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आहे। कपडे त्यांना दिले जात आहेत, नवीन कपडे, कारण आपण पाहतो की दुर्गम भागात अशा पद्धतीचे चित्र फारसं पाहायला मिळत नाही। अशा लोकांना दिवाळीचा आनंद देण्याचा हा गडचिरोली पोलीस दलाचा प्रयत्न आहे। या ठिकाणी स्वतः एसडीपीओ, पीआय, त्यांचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, पुरुष कर्मचारी, महिला कर्मचारी। आणि या भागात आल्यानंतर नागरिकांशी संवाद साधण्यात आला, त्यांच्या काय समस्या ते विचारण्यात आलं। एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे, कारण शहरात मोठा उत्साह दिवाळीचा सगळीकडे दिसतो, मात्र दुर्गम भागात, ज्या भागात विकासाची किरण नाही, अशा भागात जिथं वीज सहसा राहत नाही, मोबाईलचा टावर आत्ता आलेला आहे, पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो, रस्ता बनवण्यात आला, लहान पूल आहे, अशा भागात पायी चालत येऊन यांनी या नागरिकांसोबत संवाद साधला अधिकाऱ्यांनी आणि वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे। मला सांगा, ग्रामभेटमध्ये या भागातल्या समस्याचा नागरिकांना समस्या सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीने यासाठी प्रयत्न केले जाते? या मार्फतीने आम्ही ज्या विभागाच्या ज्या समस्या आहेत त्या लिहून घेत असतो आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतो। एकूणच आत्ता ही जी दिवाळी यांच्यासोबत साजरी केली असली तरी त्याचा दोन उद्देश होता। ग्रामभेटीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणे, या भागातल्या समस्या समजून घेऊन प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हा सुद्धा उद्देश स्थानिक पोलीस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।